मीरा भाईंदरमध्ये आता हाणामारी, तरुणांची मनमानी आणि दारू पिऊन धिंगाणा घालणे या सगळ्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक नवीन शक्कल लढवली। मीरा भाईंदरमध्ये नुकत्याच लुडो क्लब अँड लॉन्सच्या बाहेर काही तरुणांनी गोंधळ घातलेला। तिथल्या परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नाराजगी व्यक्त केली जात होती। तसेच त्यानंतर या घटनेतील आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पण याआधीही मीरा भाईंदरमध्ये अशा अनेक घटना घडल्या होत्या। याच क्लब आणि लॉन्च बाहेर काही दिवसांपूर्वी एका मद्यधुंद महिलेने आपले कपडे काढून धिंगाणाही घातला होता। तसेच अशा अवैध क्लब बारवर अनेकदा कारवाई देखील केली, पण तरीही अशा घटना समोर येत आहेत। पण आता पोलिसांनी एक मोठं पाऊल उचललंय। भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे व पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मीरा रोड पोलिसांच्या मार्फत आता लुडो पब परिसरात कायमस्वरूपी नाकाबंदी लावण्यात आली असून सायंकाळी 7 ते 12 या वेळेत त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व 4 कर्मचारी उपस्थित करण्यात आले आहेत। तसेच येथील रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्यांची देखील तपासणी होणार असल्याचे सांगण्यात येते। त्याचबरोबर बाकी ठिकाणच्या बार, क्लब, पब आणि दारूच्या अड्ड्यांवर नाकाबंदी लावण्यात येणार असून कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येते। याबद्दल डीसीपी प्रकाश गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। त्या प्रतिक्रियेत ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूयात। लुडो जवळ भांडणं झालेले होते आणि त्यामुळे शहरात अशांतता पसरलेली होती। त्या दृष्टिकोनातून आम्ही 9 आरोपी अटक केले होते। त्यानंतरही काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर कडक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सोसायटीच्या लोकांच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या, तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आपण पोलीस कर्मचाऱ्यांचा फिक्स पॉइंट वगैरे लावण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी वेळेत आस्थापना बंद होईल याची आपण दक्षता घेत आहोत। या अगोदर देखील त्या परिसरात मारामारीच्या घटना घडल्या होत्या, मात्र तेव्हा पोलिसांनी पाऊल उचललं नव्हतं असं आरोप लावले जातात। नाही, त्यावेळेस आपण पाऊल उचललेलं होतं। त्या ठिकाणी पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली होती आणि आस्थापना आपण वेळेत बंद करत होतो, परंतु यावेळेस आपण त्या ठिकाणी फिक्स पॉइंट लावले। अशा प्रकारचे आपण आता तिथे बंदोबस्त लावलेला आहे। नाकाबंदी आपण जो बार बंद व्हायचा वेळ आहे त्या परिसरात गर्दी पण भरपूर असते आणि सोसायटी पण आहे, व्यापारी आस्थापना पण आहे, तर त्या ठिकाणी आपण 3-4 कर्मचारी त्याचप्रमाणे बीट मार्शल पेट्रोलिंग सुद्धा आपण ठेवत असतो। काय आव्हान लोकांना आव्हान आहे की खास करून जे तरुण मुलं फिरत असतात त्यांना आव्हान आहे की आपण आपल्या कुठल्या कृतीमुळे लोकांची शांतता भंग होईल, स्थानिक सोसायटीच्या लोकांना त्रास होईल असं कुठल्याही प्रकारचं वर्तन करू नये। असं काही वर्तन केलं तर पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करतील। जसं की तुम्ही ऐकलं, डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी सांगितलं की अशा घटनांमुळे क्लब बार परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा सामना करावा लागतो। यासाठी आता तिथे ठरलेल्या वेळेत नाकाबंदी लावणार आहोत, त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही। सोबतच त्यांनी युवा पिढीलाही स्वतःच्या कृतीमुळे इतरांना त्रास न देण्याचे आव्हान देखील केलंय। तुम्हाला या पोलिसांनी घेतलेल्या निर्णयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा MB लाईव्ह मराठी।